मुंबईतील गणपती आगमन सोहळ्याला भुलेश्वर परिसरामध्ये गालबोट लागलं। 22 फूट उंच गणपतीची भव्य मूर्ती कोसळली आणि दुर्घटनेमध्ये मूर्तीखाली दबून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे। सैल नट किंवा बोल्टमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या घटनेनंतर आज होणारे गणपती आगमन सोहळे शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही गणेश मंडळांनी आपले आगमन सोहळे रद्द केलेले आहेत। मुंबईच्या भुलेश्वर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। 22 फूट उंच अतिशय सुंदर सुबक रेखीव अशी ही मूर्ती आणि या मूर्तीचा आगमन सोहळा सुरू होता। आगमन सोहळा दरम्यान ही मूर्ती कोसळली। मूर्तीखाली दबल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झालेले आहेत। अतिशय दुःखद धक्कादायक अशी घटना मुंबईच्या भुलेश्वर परिसरातून। तर या घटनेनंतर आता आजचे आगमन सोहळे शांततापूर्ण वातावरणात करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोबतच काही मंडळांनी आपले आजचे आगमन सोहळे हे पुढे ढकललेले आहेत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सविस्तर तपशील शिल्पा देत आहेत। शिल्पा, विक्रांत, मुंबई शहरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन हे मोठ्या उत्साहात थाटामाटात होतं। भुलेश्वरचा राजा जो आहे त्या बाप्पाचं देखील आगमन अगदी उत्साहात होतं। मात्र सध्या मी जिथे उभी आहे, जिथे ही घटना घडली, तिथे आपण जर पाहिलं तर हा मॅनॉल आहे आणि हे रस्ते जे आहेत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले रस्त्यांवर पाहायला मिळतात। रस्त्याची एक लेवल नसल्याचं इथल्या रहिवाशांचं आणि बाप्पाच्या आगमनाच्या वेळी जे भक्त सोबत होते त्यांचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर ही लेवल देखील आपल्याला एक दिसत नाही आणि इथेच ही दुर्घटना घडलेली आहे। थेट जे आगमनाच्या वेळी भक्त होते त्यांनी देखील आरोप केलेला आहे। मात्र या बाप्पाच्या उत्सवाला जे गालबोट लागलेलं आहे त्यात 2 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। विक्रांत, आपल्यासोबत बाप्पाच्या आगमनावेळी जे कार्यकर्ते किंवा जे भक्त होते ते देखील सोबत आहेत। नेमकं तुम्ही काय पाहिलं? घटना घडली त्यावेळी काही आवाज आला होता? घटना गली का आवाज नहीं आले, अच्छा डायरेक्ट मूर्ति अचानक ऊपर आ गया था, तो सब पब्लिक आगे चला गया था। इसके लिए मूर्ति पूरा ऊपर आ गया था। जो सपोर्ट दिया ना बच्चे, हम लोग सपोर्ट देने गए तो इनके ऊपर भी आ गया, डायरेक्ट ऊपर आ गया था, ऐसा हुआ। इथले रस्ते कसे आहेत किंवा नेमकं काय प्रकरण झालं? ये देखो इधर खड्डा है, ये देखो इधर खड्डा है। आपको गली में घूमेंगे 50-60 खड्डा दिख जाएगा आपको। वो पूरा कली साफ हो ना तो कुछ नहीं हो। इधर से 50-60 गणपति जाता है, विसर्जन होता है। अभी खाली आना चालू हुआ है, तो इसमें ऐसा होगा तो अभी एक जगह पे और किधर भी कुछ को भी नुकसान हो ना, ऐसा है। मूर्ती किती फुटाची होती नेमकी? मूर्ति 22 फुटांची होती। तुम्ही देखील सोबत होता, नेमकं काय घडलं? ये गड्ढे की वजह से हुआ। इस पे ऊपर चढ़ा, फिर इसके ऊपर चढ़ा, फिर नीचे उतरा तो वो बैलेंस बिगड़ गया गणपति, उसकी वजह से हो गया। ये सब सही होना चाहिए, और भी कोई घटना हो सकती। काल घटना घडली त्यावेळी बचाव पथक जे आहे ते वेळेत आलं का? हाँ, तुम्ही नेमकं काय पाहिलं? स्वतः प्रत्यक्षदर्शी तुम्ही काय पाहिलं? ये इसकी वजह से हुआ और कुछ नहीं। विक्रांत, आपण पाहतोय भुलेश्वरचा जो राजा आहे त्या राजाचं आगमन होतं। आगमनाच्या वेळी मोठ्या संख्येने भक्त जे आहेत ते आनंद उत्सव साजरा करत होते। एकीकडे ढोल ताशाचा गजर होता, गणपती बाप्पा मोरया नावाचा जयघोष होता। मात्र ह्या आनंद उत्सवावेळीच दुःखाची जी झालर आहे ती या भुलेश्वर परिसरामध्ये आलेली पाहायला मिळाली आणि बाप्पाची मूर्ती 22 फूट जी मूर्ती होती ती कोसळली आणि ह्या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झालेले आहेत। मात्र इथल्या नागरिकांचं, इथल्या रहिवाशांचं आणि आगमनाच्या वेळी जे भक्त सोबत होते, मंडळातले जे कार्यकर्ते होते त्यांचं देखील एकच म्हणणं आहे की या भुलेश्वरचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची लेवल एक नाही। रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। त्याचबरोबर जो मॅनॉल आहे त्याची उंची खालीवर होती आणि या सर्व प्रकरणामुळे ही जी घटना घडलेली आहे ती घटना घडली असल्याचं इथल्या नागरिकांचं, बाप्पाच्या वेळी आगमनाच्या वेळी जे भक्त होते त्यांचं म्हणणं आहे। मुंबई महानगरपालिका वेळोवेळी रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा करते, मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर भुलेश्वरचा जो हा रस्ता आहे त्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे आणि त्याचमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप इथले स्थानिक नागरिक, रहिवाशी आणि आगमनाच्या वेळी जे भक्त उपस्थित होते प्रत्यक्षदर्शी ते करतायत। विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
मुंबईतील गणपती आगमन सोहळ्याला भुलेश्वर परिसरामध्ये गालबोट लागले. 22 फूट उंच गणपतीची भव्य मूर्ती कोसळून दुर्घटना झाली आणि यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सैल नट किंवा बोल्टमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर या घटनेनंतर आज होणारे गणपती आगमन सोहळे शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर काही गणेश मंडळांनी आपले आगमन सोहळे हे रद्द केलेले आहेत. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीच्या घरातील व्यक्ती आपल्या सोबत आहेत. तुम्ही गणपती बाप्पाचा आगमन सोहळ्याच्या वेळी सोबत होतात का? नेमकं काय घडलं? नाही, आगमनच्या सोबत नव्हतो. माझा मेहुणा येतो, तर आम्हाला फोन आला होता, तर आम्ही जशी आम्हाला बातमी मिळाली तर आम्ही लगेच इथे आलो आणि तेव्हा कळलं की म्हणजे त्याची मृत्यू झाली. किती वर्षाचा होता तो? तो 32 वर्ष 32. नेमकं काय झालं होतं? घरातल्यांनी काही सांगितलं? नाही का झालं म्हणजे अशी मूर्ती म्हणजे इथे आगमन केलं, बाप्पाची मूर्ती इथे आली आणि मूर्ती कोसळली. तुमचा मेहुणा आहे, त्याच्या काही लग्न झालेलं होतं की घरामध्ये? त्याला एक लग्न झालेलं आहे आणि 2 वर्षाचा मुलगा आहे त्याला. 9 तारखेला वाढदिवस त्याचा आणि ह्याच महिन्यात परत 22 तारखेला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आता याच्यात कुणाला दोषी ठरवावं हे आम्ही सांगू शकत नाही, कारण 22 फुटाची मूर्ती 28 फुटाची मूर्ती BMC मंडपाला परमिशन वगैरे देते. तर त्या परमिशन द्यायच्या अगोदर BMCने हे करायला पाहिजे की तुम्ही किती फुटाची मूर्ती आणतात, रस्ता किती रुंदीचा आहे, रस्ता बरोबर आहे की नाही ते पण बघायला पाहिजे. एकीकडे POP पर्यावरणाचा जो वाद सुरू आहे, कुठेतरी ह्या उंचीवर देखील मर्यादा आणली पाहिजे का? काय आणली पाहिजे, 100% आणली पाहिजे. उंचीवर मर्यादा आणली पाहिजे, कारण की 22 ते 28 फूट मूर्ती आणणं ॲक्च्युली हे म्हणजे बाप्पाचं आगमन उत्साहाने करा, पण कसं आहे की तुम्ही सगळ्यांचं पण बघा ना. आता मुंबईतला सर्वात आज म्हणजे जो उत्सव होतो तो गणपती, आणि गणपती उत्सवमध्ये जर म्हणजे बेजबाबदारी झाली तर त्याच्यात नुकसान जनतेचंच आहे. त्याचा वाढदिवस कधी होता? 9 तारखेला 9 ऑगस्ट याच महिन्यात. नक्कीच आपण पाहतोय जो ब्रिजेश नावाचा तरुण आहे त्याचा बाप्पाच्या आगमनावेळी मृत्यू झालेला आहे. त्याचा वाढदिवस देखील 9 ऑगस्टला होता. मात्र जन्मदिवसाचा जो आनंद साजरा करायचा आहे तो बाप्पाच्या आगमन सोहळ्यामध्ये देखील आनंद साजरा करत असताना कुठेतरी त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.